बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र महा-टी-ई-टी 2026 परीक्षेसाठी 10 महत्त्वाचे नोट्स. बुद्धिमत्ता आणि तिचे प्रकार. हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. त्यांच्या मते बुद्धिमत्ता ही केवळ एक प्रकारची नसून भाषिक, तार्किक, गणिती, सांगीतिक, शारीरिक, हालचालविषयक, अवकाशीय, आंतरवैयक्तिक, व्यक्तिअंतर्गत आणि निसर्गवादी अशा विविध प्रकारची असते. अध्ययन संक्रमण. एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय. याचे 3 प्रकार आहेत. धनात्मक. जुन्या ज्ञानाचा नवीन गोष्ट शिकताना फायदा होणे. ऋणात्मक. जुन्या ज्ञानाचा नवीन गोष्ट शिकताना अडथळा येणे. शून्य. जुन्या ज्ञानाचा नवीन शिक्षणावर कोणताही परिणाम न होणे. अध्यापन सूत्रे. परिणामकारक अध्यापनासाठी काही महत्त्वाची सूत्रे वापरली जातात. ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, पूर्णत्वाकडून अंशाकडे. इव्हान पॅव्लॉव याची अभिजात अभिसंधान उपपत्ती. पॅव्लॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून दाखवले की नैसर्गिक उद्दीपकाला म्हणजेच अन्न मिळणारा प्रतिसाद कृत्रिम उद्दीपकाशी म्हणजेच घंटा याच्याशी जोडता येतो. याला अध्ययन म्हणतात. B.F. स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती. यात प्रबलीकरण या संकल्पनेला महत्त्व आहे. जर एखाद्या कृतीनंतर बक्षीस किंवा शाबासकी मिळाली तर ती कृती पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. प्रज्ञावंत बालके. ज्या मुलांचा बुद्ध्यांक 140 पेक्षा जास्त असतो त्यांना प्रज्ञावंत बालके म्हणतात. अशा मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रमात समृद्धीकरण आणि त्वरण या पद्धतीचा वापर केला जातो. मूल्यमापन आणि मापन. रचनात्मक मूल्यमापन. शिकवताना किंवा घटक चालू असताना होणारे मूल्यमापन म्हणजेच तोंडी प्रश्न, चाचणी असे. संकलित मूल्यमापन म्हणजे सत्राच्या शेवटी होणारे मूल्यमापन. उदाहरणार्थ वार्षिक परीक्षा. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 हा आराखडा ओझ्याविना शिक्षण या संकल्पनेवर भर देतो. यात पाठांतर पद्धतीला विरोध करून ज्ञानाची निर्मिती करण्यावर आणि शालेय ज्ञान बाह्य जीवनाशी जोडण्यावर भर दिला आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद. यात शारीरिक शिक्षेला प्रतिबंध, 60 मुलांमागे 2 शिक्षक असे प्रमाण आणि गुणवत्तेवर भर देण्यात आला आहे. असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.